दर्यापूरमध्ये चिमुकलीवर अमानुष अत्याचाराचा तीव्र निषेध, शहरभर कडकडीत बंद। सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांनी दिला बंदला पाठिंबा। अत्याचार प्रकरणी दर्यापूर वासियांचा संताप, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी। कृषी उत्पन्न बाजार समिती ते उपविभागीय कार्यालयापर्यंत शांततामय मोर्चा। दोषींना फाशी द्या, दर्यापूर शहरात दणाणल्या घोषणा। चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी दर्यापूरकर रस्त्यावर। सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली दर्यापूर बंद। शांततामय आंदोलनाला जनतेचा पाठिंबा, आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी। वरुडगाव आणि गोडेगाव या ठिकाणी जे कृत्य घडायला नव्हतं पाहिजे ते कृत्य घडलं आणि त्या चिमुरडीवर एक 65 वर्षाच्या नराधमाने जो बलात्कार केला आणि या 14 वर्षाची गोडेगावची 8 वर्षाची गोडेगावची मुलगी यांच्यावर सुद्धा अत्याचार केला। तर या निमित्त आमचं दर्यापूर कडकडीत त्यांनी सर्वांनी बंद ठेवलं आणि सर्वांनी सहकार्य केलं। पोलीस प्रशासन यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि या कमी का लोक असत ना, एक लोक आमच्याजवळ माणसं म्हणून एक हजाराचा एक माणूस आहे, एवढे आम्ही माणसं पकडतो आहे। त्या सर्वांनी या ठिकाणी आलेत आणि सर्वांनी सहकार्य केलं। तर या सर्वांची अशी हाक आहे की त्यांनी त्या नराधमाला फाशी शिक्षा द्यावी, एवढीच विनंती आम्ही करतो आहे आणि हे झालंच पाहिजे आणि त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, एवढी आहे माझी। दर्यापूरमध्ये चिमुकलीवर अमानुष अत्याचाराचा तीव्र निषेध, शहरभर कडकडीत बंद। सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांनी दिला बंदला पाठिंबा। अत्याचार प्रकरणी दर्यापूर वासियांचा संताप, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी। कृषी उत्पन्न बाजार समिती ते उपविभागीय कार्यालयापर्यंत शांततामय मोर्चा। दोषींना फाशी द्या, दर्यापूर शहरात दणाणल्या घोषणा। चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी दर्यापूरकर रस्त्यावर। सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली दर्यापूर बंद। शांततामय आंदोलनाला जनतेचा पाठिंबा, आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी। गोळेगाव आणि वरुड बुजुर्ग येथे जे घटना घडली, अतिशय लहान मुलीवर अत्याचार करू, आज दर्यापूरमध्ये या आपल्या मोर्चामध्ये आज सर्व पक्षीय आणि सर्व संघटना सामील होऊन आज मोर्चा केला आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा स्वतःहून संपुष्टीनं त्यांनी बंद पाडला। त्याबद्दल मी व्यापारी वर्गाचे अभिनंदन करतो आणि आज या निषेधार्थ आज आम्ही एक निवेदन दिलं साहेबांना। हे साहेबांना निवेदन स्वीकारून त्यांची पूर्तता पूर्ण करावी ही साहेबांना विनंती केली आणि आज या संघटनेच्या माध्यमातून सर्व पक्षीय मंडळी आज हजर झाली, त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो। आणि आजच्या या निषेधार्थ सर्वांनी एक निषेध म्हणून आम्ही त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यात यावी हे असं एक निवेदन सादर केलं। दर्यापूरमध्ये चिमुकलीवर अमानुष अत्याचाराचा तीव्र निषेध, शहरभर कडकडीत बंद। सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांनी दिला बंदला पाठिंबा। अत्याचार प्रकरणी दर्यापूर वासियांचा संताप, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी। कृषी उत्पन्न बाजार समिती ते उपविभागीय कार्यालयापर्यंत शांततामय मोर्चा। दोषींना फाशी द्या, दर्यापूर शहरात दणाणल्या घोषणा। चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी दर्यापूरकर रस्त्यावर। सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली दर्यापूर बंद। शांततामय आंदोलनाला जनतेचा पाठिंबा, आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी। चुकीची गोष्ट आहे, त्यासाठी दर्यापूर तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना आणि सर्व पक्ष यांच्याकडून दर्यापूर बंदची हाक 2 दिवसांपासून केलेली आहे। दर्यापूर तालुक्यामध्ये ज्या घटना घडल्या, एक गोळेगाव आणि वरुड याच्या निषेधार्थ आज दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते उपविभागीय कार्यालय दर्यापूर इथपर्यंत हा सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला
जे हे 2 नराधम आहेत यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आम्ही SDO साहेब यांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे. यानंतर या मोर्चामध्ये सर्व पक्षीय सर्व सामाजिक संघटना उपस्थित होत्या. पोलीस प्रशासनानंसुद्धा चांगलं सहकार्य केलं. पण माझी SDO साहेबांना विनंती आहे की हे आम्ही आज जे निवेदन दिलं हे शासनाकडे प्रशासनाकडे पोचलं पाहिजे आणि त्या नराधमावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मी या वतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. दर्यापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण सर्वांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणून आपण संपूर्ण मार्केटमधून संपूर्ण मार्केट बंद करू आणि त्यानंतर विभागीय कार्यालय तहसीलदार SDO यांना निवेदन देणार आहोत. तरी सर्वांनी या ठिकाणी जे उपस्थित लोक आहेत त्यांनी आपण तहसील कार्यालयावर आणि उपविभागीय कार्यालयावर एक निषेधार्थ मोर्चा काढू. अरे जाऊ द्या ना अंकुशच्या गाडी काय नाही दर्यापूर येथे वरुड आणि गोळेगाव येथे झालेल्या अमानवीय अशा घटनेच्या निषेधार्थ एक मूक मोर्चा आणि दर्यापूर शहरातील तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना सर्व पक्षाचे पदाधिकारी आज या मोर्चात सहभागी झालेले आहेत. जे नराधाम आहेत त्यांनी असे कृत्य यानंतर कधीही करू नये याकरता आज हा निषेध मोर्चा निघालेला आहे. या निषेध मोर्चाला दर्यापूर शहरातील सर्व व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. त्यांचेसुद्धा आपल्या या सर्व संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे आणि शासनाला अशी विनंती करण्यात येत आहे की यापुढे अशा घटना घडणार नाहीत आणि त्याच्यावर वचक बसावा याकरता कडक कायदा करण्यात यावा आणि नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आजच्या या निमित्तानं मी प्रशासनाला विनंती करतो. आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन यांनी
जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल त्यांचेसुद्धा अभिनंदन व्यक्त करतो. दर्यापूर तालुक्यामध्ये 2 ग्रामीण ठिकाणी हे जे अत्याचार चिमुकलीवर झालेले आहेत त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्वपक्षीय सर्व संघटनाच्या वतीने हा जो निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहकार्य केलं. सर्व व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवली आणि सर्व लोकांनी पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि नराधमाला ताबडतोब फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती सर्व पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो. दर्यापूर तालुक्यामध्ये जे आहे गेल्या 2 दिवसापूर्वीच 2 चिमुरड्यांवर जे आहे अत्याचाराची घटना देखील घडली होती. ह्या अत्याचाराच्या घटनेवर प्रतिबंधक घालण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन दर्यापूर शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे. आपण माझ्या पाठीमागं बघू शकता की हे संपूर्ण जे आहे दर्यापुरामधली जे बाजारपेठ आहे जे आहे आज बंद ठेवण्यात आलेली आहे. सर्व व्यापाऱ्यांनी या बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचेही आपल्याला चित्र दिसून येत आहे. ह्या ज्या घटना ज्या आहे दिवसेंदिवस घडत असल्यामुळे या घटनांवर आळा बसवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तर उपविभागीय कार्यालय या ठिकाणी जे आहे आज सर्व पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या निषेध मोर्चाच्या अनुषंगाने तात्काळ या अशा आरोपीला जे आहे फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे, अमरावती, दर्यापूर.